आय ऑल्सो मिस यू प्रतीक्षा. काँग्रेस काहीच संपतं आमचं कॉलेज लाईफ आणि स्पेशल थँक्स टू ChatGPT त्यांनी खूप माझी मदत केली. जान भी है लेते यारियां दिस इज राहुल शिंदे अँड वेलकम टू इन माय न्यू ब्लॉग. तर काहीच हा माझ्या कॉलेजचा लास्ट डेचा ब्लॉग आहे. लास्ट डेचं म्हणता म्हणता मी 4 ब्लॉग बनवले. लास्ट डे पण हा फायनल वाला लास्ट डे, कारण की आज आमची फायनल सबमिशनची वायवा आहे. प्रोजेक्टची एक म्हणालो आम्ही एक प्रोजेक्ट त्याची वायवा आहे आणि हा लास्ट आहे एकदम. आणि त्यानंतर हा युनिफॉर्म मी कधीच नाही घालणार आहे. चला काहीच भेटूया कॉलेजमध्ये. चलो. डिपार्टमेंट गाईज मला साक्षीत आहे दिसली कॉलेजमध्ये आल्या आणि हिंगे मेरे जो टाय कुठे गेला आज झालं का झालं प्रिपरेशन झालं. 2च नंबरला वाटतं तू वायवाला. हॉल तिकीट वैष्णवीचा टाय टाय कुठे आहे गाईज. हा युनिफॉर्म तुम्हाला परत नाही दिसणार आहे कधी आणि हे कॉलेज पण नाही दिसणार आहे. खूप जास्त दुःख होतंय का माझा डायरेक्ट लास्टला वायवा आहे. म्हणजे सगळ्यांची होऊन जाईल, मी लास्टला वायवा देणार आहे. आता लास्ट आहे डायरेक्ट गाईज. आमची वायवा आहे आज आणि मला सिद्धी पण भेटली आणि आमच्या दोघांची पण प्रत्येक वेळेस इंटरनलला पण लास्टला होती ना, आत्ता पण लास्टला आहे. दोन्ही पण लास्टला आहे. कल्याणी तुझी कधी कल्याणी माझा याच्यानंतरचा वायवा आहे. वायवा खूप जास्त घाण घेते म्हणून माझी गाडी आहे. वा 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 ऑल द बेस्ट. गेली कल्याणी गाईज. घरीच होतो ही तीच आहे. तीच बल्ले बल्ले. अरे बाप हे काय करू राहिली. अगं मी ते व्हिडिओ मध्ये टाकणार तू काय केलं सगळे बघतील. दाखव तुझं प्रोजेक्ट कुठे माझ्या मध्ये आहे का. मला वाटलं तुझी वायवा दिली असं भारी दिसतो. टाकला शेवटचे दिवस आमचे म्हणजे बाहेर उभं होतं आणि मला कोण भेटलं असेल तुम्ही गेस करा. वन अँड ओनली गाईज पायोनियर CEO नेक्स्ट जनरेशन CEO. यस गाईज. कसं वाटतंय शेवटचा दिवस आहे. कसं वाटतंय तुला. खूप भारी वाटतंय. आता आमचा नाही का लर्निंग फेज संपलाय, आता अर्निंग फेज सुरू झालाय गाईज. सो स्टे ट्यून फॉर द फर्दर अपडेट इन द फ्युचर. सबस्क्राईब टू द राहुल चॅनल. बाय गाईज. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. राखीचं तोंड पाहून सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला राखीला पाहून. खूप जास्त घाण बोर होत आहे कारण की मी खूप वेळचं इथं बसलेलो आहे. माझी वायवा डायरेक्ट लास्टला आहे. नाही तुमच्यासोबत राहून बोर नाही होते का राखी. वायवा नाही झाली तुमच्या सगळ्यांची झाली आहे मी सोडून. हां गाईज हा तोच सेमिनार हॉल आहे जिथे आमचा पहिला दिवस चालू झाला होता. जिथे आम्ही बसून इंडक्शनचे प्रोग्राम केले होते. मी फर्स्ट डेला आली ना तर मला असं वाटत होतं की आपण म्हणजे असं तलोशन मारायचं कोणत्या तरी कॉलेजमध्ये असंच आलंय काहीतरी प्रोग्राम आहे. मग मला 1 महिना असं वाटत नव्हतं की हे माझंच कॉलेज आहे. तनुश्रीना काहीतरी दिलंय वैष्णवीसाठी. ओपन कर का एकदा. ओपन कर. बापरे एवढं काही. गाईज फायनली एवढं स्ट्रगल करून माझी वायवा झाली. ती झाली मग शेवटी वायवा झाली झाली मिटला संपला. आता MBA खतम. आता फक्त आयडी कार्ड द्यायचं. आयडी कार्ड द्यायचं आणि रिझल्ट घ्यायचा फायनल. पण तरी पण कुठे पण जॉबला गेला तो रिझल्ट कोणी विचारतच नाही का. असं पण तुम्ही फक्त MBA केलंय संपला विषय. गाईज कॉलेजचा शेवटचा दिवस आणि आमचा फर्स्ट आणि सेकंड सेमचा रिझल्ट आत्ता भेटतोय आणि त्यासाठी लागलेली गर्दी. गाणं बोलली एकदम बेस्ट. गेलो तो खूप जास्त गर्दी त्याच्यामुळे आम्ही खाली चाललो. आणि ही लिफ्ट आहे ना फक्त स्टाफसाठी पण आम्ही पण यूज करायला लागलो कारण की असं आता आम्ही स्टुडंट नाही राहिले. आम्हाला मामा बाय बाय चाललो आता आम्ही.
आठवणीत राहू द्या आम्ही. हो यस मी तर नाव टाकणार आहे वरती. I also miss you, Pratiksha. I miss you lot. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में बड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन, ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी, जीने की उम्र थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिल थे. काँग्रेस काहीच संपतं आमचं कॉलेज लाईफ आणि प्रतीक्षाने भेटणार आहे मला परत आता. तिला आणि जिंकत नाही ना. भेटणार तो बिझी असतो दुसऱ्या बाकी मी नाशिकलाच आहे. आमचं चालूच राहतं कंटेंट, भेटघाट चालूच राहते येता जाता आमचं चालूच आहे बरोबर. थँक्स टू स्पेशल थँक्स टू ChatGPT, त्यांनी खूप माझी मदत केली हा प्रोजेक्ट बनवायला. ChatGPT, जेमिनाय, डीपसीक, हां Cloud AI. क्लाउडी. बिगड़े हुए इंसान थे शैतान की संतान थे, लेकिन ब्रदर जो भी कहो वो यार ही तो जान थे. कॉलेज की कुड़ी से करने आंखें चार के दिन थे, आए जिंदगी में पहले पहले प्यार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. लास्ट ब्लॉग Finally. फायनली वैष्णवी ते आपलं सांगायचं राहील ना, आपला फायनल वाला लास्ट ब्लॉग होता. तो सेकंड लास्ट होता त्या दिवसाचा. हो तो सेकंड लास्ट होता परत तो mark sheet येताना कॉलेज लास्ट आहे. आम्ही भेटत राहू एकमेकांना असे. भेटत राहू पण आमचं कॉलेज संपलं परत जो मार्कशीटला हे दिसले यांचे मुस्काट जोडा. नाही दिसणार नाही कारण की मी कॉलेजचे लास्ट डेज बोलता बोलता 4 ते 5 ब्लॉग्स बनवले त्या गोष्टी. बट हा एकदम लास्ट वाला लास्ट वाला लास्ट. फुल अँड फायनल संपले कारण युनिफॉर्म तर गेलाय आता आमचा पूर्णपणे दाखवायच्या लायकीच राहिले. इकडे स्टोरीज लिहिले पॅराग्राफचे पॅराग्राफ, इकडे तर डोंट नेवर स्टॉप डोंट स्टॉप. गाईज ही शिवानी आहे, हिच्यासोबत माझी अशीच ओळख झाली. आम्ही ट्रेक सी डिव्हिजन सी डिव्हिजन मध्ये असताना आम्ही याच्याबद्दल बिचिंग करायचो कारण हा मुलगा खूप आगाव आगाऊ होता. पण आता तो आमचा फ्रेंड बनलाय आणि आमचा आता काळजाचं काळ सजेशन त्यांच्यासाठी. चुकून पण तुमचे 3 लाख रुपये वाया घालवू नका काहीच. अजिबात कामाचं कॉलेज नाही आहे. तर MBA करून ऑपरेशन मध्ये स्पेशलायझेशन घे. तू तर प्लेसमेंट घेतली प्रतीक्षा घेतली आहे पण त्या कंपनीने आम्हाला 2 महिन्याची सॅलरीज दिली नाही गाईज. आणि अजून एक कॅन्डिडेट आहे, त्यांनी इथं 4 वर्ष घातल्यानंतर 1 वर्ष गॅप घेऊन पण नंतर ह्याच कॉलेजला आला. त्याचं खूप जास्त प्रेम होतं या कॉलेजला, तो म्हणजे आमचा अजिंक्य. आम्ही तसेच आहे राहू. पण तू 1 वर्ष गॅप घेऊन आलेला आहे, तुझं जास्त 1 वर्षात पर्सेंटेज ना पडले. गाईज हा थोडा पर्सन मॅटर झाला, त्याच्यामुळं याचा रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा घ्या, नाही तर नका घेऊ. सी डिव्हिजन मध्ये आम्ही दोघं सोबत होतो आणि ही पहिल्या बेंच बसायची शिवानी सोबत आणि सारखी दात काढत राहायची विनाकारण काही. त्यात नव्हती काढायची मग? answers द्यायची. हा आन्सर्स पण द्यायची, इंग्लिश मध्ये चालू व्हायची, लगेच मराठीत स्विच मारायची. नाही सॉरी, पहिल्यांदा हिंदीत स्विच मारायची, नंतर मराठीत स्विच मारायची. आधी मराठीतून इंग्लिश मध्ये जायचे. मी फ्लुएन्सी चांगली आहे माझी. जसं जसं आठवलं तसं तसं इंग्लिश बोलायची. टाका ठीक आहे अंजली, ऑल द बेस्ट तुझ्या ब्राईट फ्युचरसाठी. मोठ्या कंपनीमध्ये HR होतो आणि मला जॉब दे.
माझ्या पोरांना पण जॉब दे फ्युचरमध्ये. देईल फॉर शुअर. बाय बाय गाईज. बाय तू पण काळजी घे. हो असाच राहा. असंच राहील. बदलू नको अंजली कोणासाठी. आणि अंजली आणि राहुल नावाचा डिओ एकदम चांगला आहे गाईज. एक नंबर आहे. हा आम्ही हे पण लिहिलंय, नाव पण लिहिलंय इथं. कुठे लिहिलंय दाखव. कुठे लिहिलंय सापडा. हे बघा गाईज, अंजली राहुल, अंजली राहुल दिसतंय गाईज. गाई या लोकांचं काहीतरी फालतूपणा चाललंय बघा. हे काय करताय साक्षी ते. आणि आमची जास्त ओळख कधी झाली रंगपंचमीच्या वेळेस. रंगपंचमीला आम्ही भेटलेलो होतो सगळे आणि तेव्हा जास्त काही एवढी ओळख नव्हती आमची. तेव्हापासून आमची जास्त जमायला लागलं. नंतर आम्ही ब्रह्मगिरीच्या ट्रेकला गेलो, तेव्हापासून आमची फ्रेंडशिप एवढी भारी झाली का साक्षी माझ्या एकदम सख्या बहिणीपेक्षा पण एकदम चांगली गाईज बहीण मला म्हणली. फक्त आणि साक्षी दोनच माझ्या- शब्द बोलायचे आहेत, ते हे की लोकांनी राहुलला कसं पण पोर्ट्रे केलं असेल, त्याच्या शर्टावर काही पण लिहिलं असेल, पण राहुल खरंच मनाने खूप 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 चांगला आहे. एकदा माझ्या गाईज हा सिद्धार्थ शिंदे. आम्ही दोघं BBA ला पण सोबत होतो. नंतर आम्ही MBA ला पण सोबत ऍडमिशन घेतलं. आणि फर्स्ट टाइम पुढे PhD ला पण गाईज 2024 ते 26 मध्ये असलेली आमची बॅच संपली फायनली. आमचं कॉलेज संपलं गाईज. गाईज राखीची माझी जास्त ओळख नव्हती, नंतर आमची जास्त ओळख झाली. खरं तर पहिले अजिंक्य, याज्ञिक, राखी आणि प्रतीक्षे 4च लोक राहायचे आणि मी मध्ये गेलो त्यांच्या. हा सॉरी, साक्षी पण होती. साक्षी मध्येच गायब होऊन गेली नंतर. आणि स्पेशली मला म्हणजे प्रत्यक्ष मला एकदम जवळची मैत्रीण वाटायची म्हणून त्यांच्यासोबत यायचो मी. गाईज ही तनुश्री आणि तनुश्रीची माझी फ्रेंडशिप कशी चालू झाली मलाच माहीत नाही. मी या लोकांसोबत राहायला लागलो आणि तनुश्री खूप शांत राहणारी मुलगी. खरंच ॲक्च्युअलमध्ये खूप शांत आहे ती. जास्त आमची याज्ञिक आणि हे सोबत राहायची. याज्ञिक माझा मित्र बनला पहिले, नंतर अजिंक्य बनला, नंतर अजिंक्यची माझी ओळख बनली. नंतर आमची एवढी चांगलं जमायला लागलं का आम्ही सगळीकडे जायला लागलो सोबत. गाईज एक खूप महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ती प्रत्येक ब्लॉगमध्ये दिसत राहते तिचं फालतूपणा करत, ती म्हणजे आमची वैष्णवी. तिच्यासोबत ओळख कसं काय झाली माहिती. ही कुठेतरी फिरायला गेली होती. मी तिला मेसेज केला की मला पण यायचंय आणि नेक्स्ट टाइम आम्ही नाही सॉरी रंगपंचमीला पण आपण भेटलेलो होतो, पण खरं तर जमायला लागलं ब्रह्मगिरीपासून. मग तेव्हा सोबत राहिलेलो होतो. लास्ट वॉक गाईज, लास्ट वॉक गाईज. इथे माझा पण फोटो आहे कुठेतरी. फोटो पण दाखवून देतो तुम्हाला. इथे मी आहे गाईज. हिला सगळ्यात हायस्ट पॅकेज भेटलं इथलं. 2 लाखाचं. खोटं आहे, मी तिथे जॉईन नाही केलं. चला सर, बाय बाय. चला मावशी, बाय बाय. कंटेंट लास्ट ब्लॉगच आहे वाटतं. कॉन्टेंटच लास्ट ब्लॉग होतं आणि आज लास्ट झाला शेवटी. कोणत्या पण गोष्टी सुरू झाली शेवट होत राहतो. आज आमचा शेवट झाला. पण आमच्या फ्रेंडशिपचा नाही झालाय. आम्ही तुम्हाला उद्या एक छान ब्लॉग मध्ये परत दिसू. बाय बाय गाईज. आम्ही चाललोय आता कॉलेजच्या बाहेर, कारण की आता घ्यानंतर फक्त रिझल्ट घ्यायला येणार आहे मी. मला वाटत नव्हतं की मी कॉलेज मिस करेल, कारण की मी कॉलेजमध्ये बाकीच्यांसाठी खूप दिवस काही स्पेंड केलेले नाही आहे गाईज. पण स्टील आता इथून जाताना खरी गोष्ट आहे, पण आता इथून जाताना मला थोडंसं मन भरून आलं आहे. मला थोडंसं एकदम असं इमोशनल वाटतं की यार दिस इज द लास्ट. चला मामा, बाय बाय. संपलं आमचं कॉलेज. बाय बाय करा सगळ्यांना. बाय बाय. बाय बाय करा. बाय बाय. कंटिन्यू सगळ्यांचा बाय बाय घेतलाय का? मी बोलते की मी इथून आता चालली आहे शेवटचं. मी परत कॉलेज नाही राहणार, अभ्यास नाही राहणार, काही शिकायला नाही राहणार. कॉलेज लाईफ ही आमची लास्ट लाईफ आहे. हां, एन्जॉय करणे. आता काय छान वाटतंय, परत थोडंसं मन भरून आलंय आता गाईज. बाय बाय गाईज. आता हा फायनलवाला बाय. हा 4 वेळा बाय बोलून झालंय. त्यानंतर आता हा ब्लॉग संपवतो मी गाईज. बाय बाय. सी यू सून माझ्या नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. बाय बाय. सभी के वैसे ही बुरे हैं।